अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। येत्या 16 मेला म्हणजेच आज शनिवारी आलेली आहे शनी अमावस्या। जेव्हा अमावस्या तिथी शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते। आपल्या सनातन धर्मामध्ये अमावस्या तिथी ही आत्मचिंतन, आध्यात्मिक साधना आणि पूर्वजांना प्रार्थना अर्पण करण्यासाठी एक विशेष महत्त्वाची मानली जाते। जेव्हा अमावस्या ही शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटीने वाढते आणि म्हणून तिला शनी अमावस्या असं म्हटलं जातं। सध्या 2026 हे वर्ष सुरू आहे। या वर्षातील पहिलीच ही शनी अमावस्या जी आहे तर ती आलेली आहे, त्यामुळे ती अधिक पवित्र आणि फलदायी मानली जाते। शनी अमावस्या ही शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि जीवनातील कष्टापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस एक उत्तम काळ मानला जातो। शनिदेव हे न्यायाचे देव आणि कर्माचे फळ देणारा ग्रह मानले जातात। ते व्यक्तींच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळ देतात। म्हणून शनी अमावस्येच्या दिवशी पूजा, उपवास आणि दान करणे हे खूप शुभ मानले जाते। ज्यामुळे जीवनात संतुलन, शांती आणि समृद्धी येत असते। त्याचबरोबर योगायोगाने या शनी अमावस्येच्याच दिवशी शनी जयंती सुद्धा आलेली आहे आणि ही अमावस्या किंवा शनी जयंती शनिवारी आल्यामुळे त्या तिथीला विशेष महत्त्व दिले गेले आहे। हिंदू पंचांगानुसार या शनी अमावस्येचा प्रारंभ 16 मेला सकाळी 5:11 सुरू होतो, तर तो सकाळी समाप्ती ही 17 मे रोजी पहाटे 1:30 संपणार आहे। तर या दिवशी म्हणून शनी अमावस्या 16 मे रोजी साजरी केली जाणार आहे आणि याच दिवशी आपल्याला शनी जयंती सुद्धा साजरी करायची आहे। आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असते। शनी अमावस्या ही पूजा, उपवास, स्नान आणि दान धर्मासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या दिवशी भक्तिभावाने आणि योग्य रीतीने शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे हळूहळू दूर होतात। ज्यांच्या कुंडलीत शनीची 7.5 सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो। या दिवशी केलेले उपवास आणि दान शनीचे अशुभ प्रभाव कमी करतात आणि जीवनातील सुख, शांती, आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करतात। त्याचबरोबर ही शनी अमावस्या पूर्वजांच्या शांतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते। म्हणून पूर्वजांसाठी तर्पण, पिंडदान यासारखी महत्त्वाची विधी केली जातात। दान आणि श्रद्धेने पूर्वजांना प्रसन्न केले जाते, ज्यामुळे त्यांच्या वंशजांना आशीर्वाद मिळतो। धार्मिक दृष्टीने शनी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी मी तुम्हाला दही भाताचा उपाय सांगणार आहे, तो आवर्जून करावा। बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की आपला काहीतरी असा वाईट काळ सुरू असतो, ज्यामुळे तुम्ही कितीही काम करा, कितीही मेहनत घ्या तरी देखील तुम्हाला हवं तसं यश मिळत नाही किंवा त्याचा मोबदला हवा तसा मिळत नाही। बघा, बऱ्याच वेळेला असं होतं, आपण कष्ट खूप करतो पण बाकीचे आपले सहकारी खूप पुढे जातात आणि मग आपण खूप नाराज होतो। असं का होते? बघा, एक बॅड पॅच असतो, एक वाईट काळ असतो आणि त्यामुळे किती जरी आपण मेहनत केली तरी नशीब आपल्याला साथ देत नाही किंवा घरामध्ये तुम्ही कितीही व्यवस्थित वागा, कितीही व्यवस्थित बोला, वादविवाद हे ठरलेले असतात आणि घरामध्ये काही ना काही कारणामुळे भांडणेही होतातच आणि मुले आजारी पडतात। लहान मुलं किंवा आपल्या घरातील जे काही सदस्य आहेत ते वारंवार आजारी पडतात। एक झालं की एक माणूस आजारी पडतच राहतो आणि अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च होतो। आई वडिलांना मुलं खूप उलटसुलट बोलत असतात, अतिशय टोकाची भांडणं होतात, तसेच घरामध्ये कोणाचं पटत नाही। तसेच मुलांचे शिक्षण व्यवस्थित पार पडत नाही, मुलांना शिक्षणामध्ये असंख्य अडचणी येतात, लग्न त्यांची जुळत नाही, मुलांना नोकऱ्या लागत नाही, संतान प्राप्ती होत नाही। ही जी सगळी कारणं आहेत ना, बघा, आपला जो वाईट काळ आहे किंवा जो बॅड पॅच आपण म्हणतो त्यामुळेच असतात। परंतु आपल्याला पितृदोष लागलेला असतो। बघा, आता आपल्याला आपल्या पितरांची सेवा आपल्याकडून किंवा आपल्या आधीच्या पिढीकडून राहिलेली असते आणि आपल्या पितरांची सेवा यामुळे देखील आपल्याला पितृदोष हे लागू शकतात। तर बघा, हे पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला आवर्जून अमावस्येच्या दिवशी उपाय करायचे आहेत। तर शनी अमावस्येला सर्वांनी हा उपाय करायचा आहे, पण त्याचबरोबर तुम्ही दर अमावस्येला देखील हा उपाय करू शकता। अतिशय छान फरक पडतो, 100% तुम्हाला याचा छान असा फरक दिसणारच। जर तुम्ही पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने हे उपाय कराल तर नक्की तुमच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल याने घडेल। त्यामुळे तुम्ही उद्याच्या शनीच्या अमावस्येला हे उपाय आवर्जून करावेत आणि त्याचबरोबर इतर अमावस्येला सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता। तर या दिवशी आपल्याला हे जे काही उपाय मी सांगणार आहे ते करायचे आहेत। तुम्ही दिवसभरामध्ये उपाय कधीही करू शकतात। अगदीचे उपाय तुम्ही जर अमावस्येला, दर पौर्णिमा, दर एकादशीला केले तरीही तुमचा प्रखर पितृदोष देखील दूर होऊ शकतो, हे लक्षात घ्या। तर चला जाणून घेऊया आपल्याला उपाय कुठले करायचे आहेत। तर जे काही उपाय करायचे आहेत त्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टी लागणार आहेत, एक म्हणजे भात आणि दुसरे म्हणजे दही। आता या 2 गोष्टी प्रत्येकाला शक्य होतातच, सहज उपलब्ध देखील होतात। तर अशा ज्या गोष्टी आहेत, पण याने आपले जे पितृदोष आहेत तो दूर होऊ शकतो, हे अनेकांना ठाऊक नाही। आज मी तुम्हाला 5 दही भाताचे उपाय सांगणार आहे आणि त्यापैकी तुम्हाला जो सोयीचा वाटेल किंवा जो करणं शक्य होणार आहे ते करा।
सगळे केले तरी काही हरकत नाही. तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्या पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्यात म्हणजे बाहेर तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या गच्चीवर, तुमच्या टेरेसवर किंवा तुमची गॅलरी असेल तर या ठिकाणी आपल्याला थोडासा दहीभात नैवेद्य ठेवायचा आहे. हा नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर ठेवू शकता किंवा वडाच्या झाडाचं पान असतं त्यावर देखील तुम्ही ठेवू शकता. हे नाही मिळालं तर एखादी पत्रावळी घ्या किंवा एखादी डिश घ्या. आता जी तुम्हाला वापरात आणायची आहे डिश ती फेकून द्यायची नाही. तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा उपाय करणार आहोत तेव्हा ही डिश आपल्याला वापरायची आहे. तर बघा, या डिशमध्ये आपल्याला भात आणि दही एकत्र करून घ्यायचं आहे आणि भात शिजवत असताना त्या भातामध्ये तेल, मीठ काही घालायचं नाही, तूप घालायचं नाही. फक्त मूठभर तांदूळ घ्या, एका पाण्याने धुवून घ्या आणि तो भात शिजवायचा आहे. फक्त एका पाण्याने धुवायचा नाही आणि नाही धुतला तरी चालतो, पण फक्त एका पाण्याने धुवायला काही हरकत नाही आहे. आणि तो शिजवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही एकत्रित करायचं आहे. आता हा भात आपण शिजवणार आहेत तो आपला खाण्यातील भात नसावा. उपायासाठी नेहमी वेगळा भात शिजवायचा आहे, लक्षात घ्या. आता अशा प्रकारे तो नैवेद्य आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. जसं आपण देवाला नैवेद्य दाखवताना भरीव चौकोन करतो तसंच आपल्याला वर्तुळ काढायचा आणि त्या वर्तुळावर ही प्लेट ठेवायची आहे किंवा ही पत्रावळी ठेवायची आहे. त्याभोवती गोलाकार पाणी फिरवायचा आणि त्यानंतर पितरांना एक प्रकारे आमंत्रित करायचं की हा नैवेद्य अगदी मनापासून मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही त्याचा स्वीकार करावा आणि हे जे आहे आमचे दोष आहेत ते दूर करावे, तुमचा भरपूर आशीर्वाद द्यावा, अशा प्रकारे प्रार्थना करायची आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पितृ देवताय नमः असं 11 वेळेस म्हणायचं. अशा प्रकारे हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. आता कावळे किंवा पक्षी जे कोणी येऊन हे भात खातील त्यानंतर उरलेला भात आहे जो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा तो निर्मल्यामध्ये देखील टाकू शकता. आता त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो असा की एक गौरी घ्यायची आहे, छोटीशी गौरी घ्या, त्यावर 2-4 कापराच्या वड्या ठेवायच्या, थोडंसं तूप टाकायचं आणि हे प्रज्वलित करायचं. आता हे प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारचा दही भात थोडासा त्यावर शिंपडायचा आणि ओम पितृ देवताय नमः असं म्हणायचं, जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. हा देखील खूप सोपा आणि अतिशय प्रभावी उपाय आहे. त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो असा की आपल्याला आपल्या संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला अशा प्रकारचा दही भात थोडा थोडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर पितरांना आमंत्रित करायचं आहे आणि आपली जी काही इडापिडा आहे ती निघून जाण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे. अतिशय सोपा आणि साधा उपाय तुम्हाला सांगत आहे. प्रत्येकाला करणे शक्य होईल असेच हे उपाय आहेत. आणि त्यानंतरचा चौथा जो उपाय आहे तो आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे किंवा आपल्या घराला वाईट बाधा असेल, प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी काय करायचं आहे. अशाच प्रकारचा एका प्लेटमध्ये किंवा एका पत्रावळीवर एका नारळाची जी करवंटी असते त्यामध्ये असा हा दहीभात ठेवायचा आणि आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस ओवाळायचा आहे. आणि त्यानंतर हा दहीभात आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. टाकताना एक काळजी घ्या, कोणीही त्याला ओलांडणार नाही. अशाच प्रकारे टाका. बघा, याने आपल्या घरातील सगळी नकारात्मकता दूर व्हायला मदत होत असते. तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. त्यानंतर 5वा जो उपाय आहे तो कोणासाठी करायचा, तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल की ती दवाखाने औषध पाणी केलं तरी तिला बरं वाटत नसेल किंवा एखादी व्यक्ती आजारी होती पण अचानक तिच्यामध्ये नकारात्मक बदल घडू लागले, ती अगदी तिच्यातच तिच्या विश्वासात रममाण होत असते, अगदी तिच्यामध्ये एक प्रकारची मरगळ आलेली असेल, तर तिला कुठली तरी वाईट बाधा झालेली आहे किंवा पितृदोषाची लक्षणे तिच्यावर दिसत आहे असं समजावं. तर अशाच प्रकारचा जो दही भात आपण बनवला, जसं मुख्य दरवाज्यावरून ओवाळून तशा प्रकारे त्या व्यक्तीवरून देखील ओवाळायचं आहे. समजा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल आणि तुमचे पूर्वज जन्माला आलेले असतील. बघा, बऱ्याच घरामध्ये एखादं लहान मूल जन्माला आलं की त्याच्या शरीरावर खूप खून असते, तर समजावं की आपले पूर्वज आपल्या घरी पुन्हा आलेले आहेत. मग ते मूल काय करतात, खूप त्रास देतात, चिडचिड करतात. अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या मुलावरून अशी प्रकारच्या दही भात ओवाळा, तर निश्चितच पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. तर हे 5 उपाय तुम्हाला दही भाताचे सांगितले आहेत. आता तुम्ही सांगा, कुठलाही यामधला एकही उपाय जमणार नाही असं अजिबात होणार नाही, कारण खूप सोपे पण तितकेच प्रभावी हे उपाय आहे. तर प्रत्येकाने हे उपाय करून बघा. आवर्जून केल्यानंतर आणि विश्वासाने केल्यानंतर 100% तुमचा पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते. बघा, ज्याला पितृदोष असतो ना त्याच्या अनेक कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मग त्यांना नारायण नागबली किंवा मग मातृगाय वगैरे इकडे जायला सांगतात, त्र्यंबकेश्वरला जाऊन.
नारायण नागबली केला तर निश्चितच आपल्याला पितृदोष दूर होतो. पण या गोष्टी करणं अगदी सोपं नसतं. त्या ठिकाणी पैसा देखील लागत असतो आणि जर आपली आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर आपण कुठून आणणार किंवा कुठून करणार हे कार्यक्रम, बरोबर ना? आणि त्यामुळे आपल्याकडे पैसा नसेल तर घाबरू नका आणि तोपर्यंत त्रासही सहन करू नका. या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी दहीभाताचे उपाय तुम्ही आवर्जून करा आणि दर अमावस्या, दर पौर्णिमा आणि एकादशीला जर तुम्ही हे उपाय केले तरीही 100% वर्षभरामध्ये तुमच्या प्रखरातील प्रखर पितृदोष दूर होतात, म्हणजे होतातच. बघा, यासोबतच आपल्या पितरांच्या काही सेवा देखील करायच्या असतात, जसे की दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृसूक्त म्हणणे, पितृस्तोत्र म्हणणे, तसेच संक्षिप्त श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे तो घरी येऊन याचा एक पाठ केला ना आपण अमावस्या, पौर्णिमेला किंवा एकादशी दिवशी, तरीही त्यांनी पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. या सेवा करा, त्याचा लाभ घ्या. या व्यतिरिक्त दररोज ओम पितृदेवताय नमः या मंत्राचे 1 माळ जप केली तरी निश्चित त्याने देखील आपले पितृ आपल्यावर खुश होत असतात आणि प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. आपली पुढची पिढी जी आहे ती देखील सुखात जावी, कारण कोणाचेही पितृ कोणाला त्रास द्यायला येत नाहीत. पण जर आपल्याला पूर्वजांकडून काही चुका झाल्या असतील, कळत नकळत, मुद्दाम कोणी करत नाही, पण तसं झालं असेल किंवा आपल्याकडून अनावधाने होत असेल तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. आता एक शेवटचा उपाय देखील सांगून जाते. बघा, शनी अमावस्या आहे तर एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे तुम्ही एक दिवा जो आहे तो आपल्या पितरांसाठी, आपल्या पितरांच्या नावाने एक दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला शनिवारी अमावस्येला संध्याकाळी आवर्जून लावायचा आहे. कणकेचा दिवा तयार करा किंवा मातीची पंती घ्या, चालेल, आणि त्याला तांदळाचा आसन द्या आणि त्यावर आपल्याला जो कणकेचा दिवा किंवा जी पंती आहे ती ठेवायची आहे. त्यामुळे तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं किंवा मग तुम्ही जे काही देवासाठी वापरताय ते तेल वापरलं तरी चालेल. असा एक दिवा तुम्ही उद्या पितरांसाठी, म्हणजे आज तुम्हाला लावायचा आहे, त्यामध्ये फक्त काळे तीळ चिमूटभर टाका आणि असा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये किंवा दक्षिण भागामध्ये लावायचा आहे. कुठलीही जागा नसेल बाल्कनी वगैरे तर तुम्ही घराची दक्षिण जी भिंत आहे तिथे हा दिवा लावा. दक्षिणेकडे करून आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मागायचे आहेत. त्याचप्रमाणे शनी जयंती व शनी अमावस्या ही एक दिवशी आल्यामुळे या दिवशी अजून आपल्याला कोणत्या सेवा करता येईल याचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला सांगत आहे. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब